नमस्कार. सिटी न्यूजच्या बातमीपत्रात प्रेक्षकांचं मनपूर्वक स्वागत. आज दिनांक 19 एप्रिल 2021, वार सोमवार, तिथी सप्तमी, विक्रम संवत 2078 आनंद, शके संवत 1943 प्लव, पक्ष शुक्ल पक्ष, अमांत महिना चैत्र, पूर्णमांत महिना चैत्र, चंद्र राशी मिथुन, सूर्य राशी मेष. बातमीपत्राची सुरुवात करूया सुविचार मालेने. कठीण परिस्थितीमध्ये संघर्ष केल्यानंतर एक बहुमूल्य संपत्ती विकसित होते, ती म्हणजे आत्मबळ. आजचा सुविचार आपण बघितला. आता बघूया बातमीपत्रातील ठळक बातम्या. आपण ठळक बातम्या बघितल्या. आता घेऊया छोटासा ब्रेक. संपूर्ण लग्न बसता आराधना जवाहर रोड अमरावती. ब्रेक नंतर बघूया सविस्तर बातम्या. कोरोना प्रतिबंधासाठी जिल्ह्यात लागू संचारबंदीच्या वेळेत बदल करण्यात आला. त्यानुसार जीवनावश्यक वस्तूंची दुकाने आता सकाळी 7 पासून दुपारी 3 पर्यंत सुरू राहतील. जिल्हाधिकारी शैलेश नवाल यांनी याबद्दल आदेश जारी केले आहेत. जिल्ह्यात वाढती रुग्णसंख्या पाहता व जीवनावश्यक वस्तूच्या खरेदीच्या नावाखाली अनेक नागरिक बाहेर पडत असल्याने अनेक जिल्हा प्रशासनाच्या वतीने कठोर भूमिका घेत आता वेळेत बदल केलेला आहे. सोमवारपासून शहरात दुपारी 3 नंतर लॉकडाऊन लागणार आहे. तसेच संचारबंदीच्या वेळेतही बदल करण्यात आला असून आता दुपारी 3 पर्यंतच जीवनावश्यक वस्तूंची दुकाने खुली राहणार व हॉटेल उपहारगृहांना सायंकाळी 6 पर्यंतच घरपोच सेवा देता येणार असल्याचे आदेश रविवारी जिल्हाधिकारी शैलेश नवाल यांनी जाहीर केले आहे. शहरात संचारबंदी लागू असताना देखील कोरोना रुग्णसंख्या कमी होण्याचे नाव घेत नाही. शहरात दिवसेंदिवस कोरोना बाधितांचा आकडा वाढत असल्याचे चित्र आहे. अनेक कठोर निर्बंध असताना देखील नागरिक बेजबाबदार असल्याने हे रुग्णसंख्या वाढत असल्याचेही चित्र आहे. संपूर्ण राज्यात कोरोना रुग्णसंख्येत वाढ झाल्याने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी 15 एप्रिल पासून राज्यात 15 दिवस संचारबंदी लागू केली. या संचारबंदी दरम्यान अत्यावश्यक सेवा वगळता इतर सुविधा पूर्णपणे बंद करण्यात आली. त्याचप्रमाणे विनाकारण बाहेर फिरणाऱ्यास मनाई करण्यात आली. मात्र अमरावती शहरात या संचारबंदीचा कुठलाच असर दिसला नाही. अनेक नागरिक विनाकारण बाहेर फिरत असल्याचेही दिसून आले. त्याचाच परिणाम हा आता पाहायला मिळत आहे. शहरात पुन्हा कोरोना रुग्णसंख्येत वाढ होताना दिसून येत आहे. गेल्या आठवडाभरापासून शहरात दररोज 500च्या वर कोरोना बाधित निघत आहे. शनिवारी तर रुग्णसंख्येचा मोठा आकडा निघाला. शनिवारी जिल्ह्यात 800चा आकडा पार केला आहे. ज्यामुळे शहरात लागलेल्या संचारबंदीचा काय उपयोग असा प्रश्न निर्माण होत आहे. विनाकारण फिरणाऱ्यांवर आळा बसावा म्हणून मनपाच्या वतीनं शहरात कोरोना तपासणी मोहीम राबवण्यात येत आहे. या मोहिमेत 2 दिवसात 8 कोरोना बाधित रुग्ण निघालेले आहे. आता तरी शहरवासियांनी सतर्क होण्याची गरज आहे. कोरोनाची साखळी तोडण्यासाठी सध्या शासनाने कडक निर्बंध घातलेले असतानाही बरेच नागरिक शहरात गर्दी करताना दिसून येत आहे. तर काही व्यापारीही छुप्या पद्धतीने व्यवसाय करताना आढळून येत आहे. अशातच बेजबाबदार लोकांना समजावून सांगता थकले आहेत. तर रस्त्यावरील किरकोळ कारवाईने रस्त्यावर होणाऱ्या गर्दीला आळा बसेना म्हणून महानगरपालिकेने विनाकारण फिरणाऱ्या नागरिकांची अँटीजेन चाचणी करायला सुरुवात केली असून या चाचणीत कोरोना पॉझिटिव्ह असल्यास थेट कोविड सेंटरमध्ये रवानगी करण्यात येत आहे. महानगरपालिका आयुक्त प्रशांत रोडे यांच्या निर्देशावरून
कोरोनाचा संसर्ग रोखण्यासह कोरोना स्प्रेडर शोधण्यासाठी महानगरपालिकेतर्फे शनिवार दिनांक 17 एप्रिल 2021 रोजी इतवारा चौक येथे विनाकारण फिरणाऱ्या 99 नागरिकांची चक्क रस्त्यावरच चाचणी करण्यात आली व हा उपक्रम राबवण्यात आला। रविवार दिनांक 18 एप्रिल 2021 रोजी गांधी चौक व पंचवटी चौक येथे विनाकारण फिरणाऱ्या नागरिकांचीही रस्त्यावरच चाचणी करण्यात आली व हा उपक्रम राबवण्यात आला। कोरोनाचा संसर्ग थांबवण्यासाठी व एखाद्या बाधिताकडून इतर कोणालाही कोरोनाची लागण होऊ नये यासाठी संचारबंदीत विनाकारण फिरणाऱ्यांची रस्त्यावरच रॅपिड अँटीजन चाचणी करण्याचा उपक्रम महानगरपालिकेने घेतलेला आहे। 3 रस्ते आपल्याला ब्लॉक करायचे आहेत। ब्लॉक म्हणजे प्रत्येक रस्त्यावरती आपले कर्मचारी त्या ठिकाणी उभे राहतील। युनिफॉर्मवर असलेले 5 दिवसांनी पडलेला आहात आणि त्यांचे ID वगैरे पाहून त्यांचं खात्री झाल्यानंतरच त्यांना सोडायचं आहे। परिसरामध्ये अभियान राबवलं होतं, ते सक्सेसफुल झालेलं आहे। आज देखील आपल्याला हे अभियान या ठिकाणी राबवायचं आहे। गांधी चौक येथे 49 नागरिकांची चाचणी करण्यात आली। यामध्ये 1 नागरिकांचा अहवाल पॉझिटिव्ह आला। किमान दोघांनी नोंदणी करायची आहे। लवकर उठायचं आहे। किमान दोघांनी रजिस्ट्रेशन करा। नहीं बन रहे आपको, आपकी जो दुकान है माल से मिला था आपको गाड़ी करवा लो, घर को जाओ। नहीं टेस्ट कराओ, घर को जाओ। बैठ करके बड़े यार, तुमने तो समझदारी नहीं, काम लेने वाला कोई गाड़ी वाली नहीं थी यार। नहीं, आप बड़े हो, आप ऐसी बात बिल्कुल मत करो। चलो आ जाओ। नहीं दिखाना पड़ता, सब इससे जूझ रहे हैं। इतना गुस्सा इसमें नहीं दिखाना पड़ता। चलो आ जाओ। तर पंचवटी येथे 119 नागरिकांची चाचणी करण्यात आली। त्यामध्ये 3 नागरिकांचा अहवाल पॉझिटिव्ह आलेला आहे। तिसरा दिवस आहे। साधारणतः किती लोकांच्या टेस्ट करण्यात आल्या आहे आणि किती आज आपण सकाळी गांधी चौक आणि पंचवटी कॉर्नर या ठिकाणी आपण रॅपिड अँटीजन टेस्ट मोबाईल व्हॅन तैनात केल्या होत्या। बऱ्याचशा नागरिकांचे आपण जे मास्क वापरत नाहीत त्यांना फाईन केले
आणि जवळपास 100पेक्षा जास्त लोकांचे आपण आज रॅपिड अँटिजेन टेस्ट देखील आत्तापर्यंत केलेले आहेत. त्यामध्ये आपल्याला दोन्ही ठिकाणी मिळून जवळपास 3 लोक पॉझिटिव्ह सापडलेले आहेत. अमरावती मध्यवर्ती बस स्थानक सर्वसामान्य प्रवाशांकरिता बंद करण्यात आले आहे. केवळ अत्यावश्यक सेवा देणाऱ्या प्रवाशांनाच आता प्रवासाची मुभा देण्यात आली आहे. क्षमतेच्या 50% प्रवासी संख्या झाल्यावरच बसेस सोडण्यात येत असल्याने अत्यावश्यक सेवा देणाऱ्या प्रवाशांचे देखील हाल होत आहेत. तर बस स्थानक बंद करण्यात आल्याने नागरिकांनाही मनस्ताप सहन करावा लागत आहे. कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव पाहता आता अमरावती मध्यवर्ती बसस्थानक सर्वसामान्य प्रवाशांकरिता बंद करण्यात आले आहे. केवळ अत्यावश्यक सेवा देणाऱ्या प्रवाशांनाच आता प्रवासाची मुभा देण्यात आली आहे. क्षमतेच्या 50% प्रवाशी संख्या झाल्यावरच बसेस सोडण्यात येत असल्याने अत्यावश्यक सेवा देणाऱ्या प्रवाशांचे देखील हाल होत आहेत. तर बसस्थानक बंद करण्यात आल्याने नागरिकांनाही मनस्ताप सहन करावा लागत आहे. राज्य शासनाने संचारबंदी जाहीर केली असताना बस सेवा सुरू ठेवली. मात्र 2 दिवस बस स्थानकावर प्रचंड गर्दी आढळून आली. दरम्यान अमरावतीत सक्रिय कोरोना रुग्णांची संख्या 4,000वर पोहोचली आहे. मृत्यूंचे प्रमाणही वाढल्याने राज्य परिवहन मंडळाने आज बस स्थानक बंद करण्याचा निर्णय घेतला. या निर्णयामुळे प्रवाशांची चांगलीच तारांबळ उडल्याचे पाहायला मिळाले. या संपूर्ण परिस्थितीचा आढावा घेतला आहे सिटी न्यूजच्या टीमनी. वेट करत आहे बुलढाणा गाडीचा, पण आम्हाला इथून जायला काही नाही आहे. शेवटी आता आम्हाला प्रायव्हेट वाहन किंवा काहीतरी शोधावं लागतं. इथून जाण्याकरता बसेस अवेलेबल नाही आहे, त्याच्यात कोणाची काही चुकी नाही आहे, पण आम्हाला इथे वेट करावं लागतं. लहान मुलं कधी कधी कोणत्या प्रकारनं काही असतात की लहान मुलांना बरं नसते, जायसाठी खूप प्रॉब्लेम होत आहे. कमीत कमी काहीतरी वेळ असं ठराविक असायला पाहिजे की बसेस चालू राहतील. आज माझा प्रॉब्लेम आहे, उद्या कोणी एका छोट्या बाळाचा प्रॉब्लेम असेल. असं नाही ना प्रत्येक श्रीमंत आहे आणि त्याच्याकडे गाडी असेल, म्हणून काहीतरी थोडंफार तरी अवेलेबल पाहिजे. किंवा आता इथून जायला कुठल्याही गोष्टीत आम्हाला बसेस किंवा काहीतरी अवेलेबल असायला पाहिजे. अमरावती शहरात कोरोना रुग्णसंख्येबरोबरच कोरोना बाधित मृतांची संख्या देखील झपाट्याने वाढत असल्यानं हिंदू स्मशानभूमीत मृतांवर 24 तास अंतिम संस्कार होत आहे. गॅस दहनी अपुरी पडत असल्याने उघड्यावर अंतिम संस्कार करण्याची वेळ संस्थेवर आली आहे. अनेक मृतदेह प्रतीक्षेत असल्याचेही दिसून येत आहे. कोरोना काळात हिंदू स्मशानभूमी मृतांच्या अंतिम संस्कारासाठी 24 तास सुरू आहे. शनिवारीही अनेक मृतदेह त्यांच्या अंतिम संस्काराच्या प्रतीक्षेत दिसले. दुपारपर्यंत घाटातील सर्व 13 ओट्यांवर पायरे जळत होते, तर गॅसच्या उजवीकडे बाहेरील जवळपास 8 मृतदेह आपल्या पाळीची वाट पाहत होते. यात कोरोना रुग्ण तसेच इतर मृतांचाही समावेश होता. शनिवारी जिल्हा प्रशासनाला मिळालेल्या अहवालानुसार कोरोना येथे गेल्या 24 तासात एकूण 18 मृतदेह झाले आहेत. त्यापैकी 11 जण शहरातील आहेत, तर नागपूर, भंडारा आणि यवतमाळमधील एक मृतदेह आहेत. अशा प्रकारे पहिल्यांदाच 24 तास आगीत जळत असलेल्या स्मशानभूमीत बाहेर पडणारा धूर आजूबाजूच्या भागातील आरोग्यासाठी धोकादायक बनला आहे. स्मशानभूमीला लागून असलेल्या श्रीनाथवाडीतील रहिवासी चिंतेत आहेत. हा धूर संपूर्ण निवासी क्षेत्रात पसरलेला आहे. त्यामुळे श्रीनाथवाडी येथील महिलांनी असे म्हटले आहे की मुलांच्या आरोग्यावर प्रतिकूल परिणाम भोगावे लागतील. बाहेर मृतदेह जाळण्यासही विरोध केला आहे. ते काहीतरी पाऊल उचलतील, पण त्यांनी काहीच नाही. उलट परवा एवढे स्मशानात इतके प्रेत होते की वेटिंगला ठेवून त्यांनी बाहेर जायची परमिशन दिली. हे म्हणजे आमच्या नागरिकांच्या धोकाने का आम्हाला जीवाचा. मी म्हणते कलेक्टरने एक दिवस इथे येऊन राहावं आणि त्यांनी बघावं की काय प्रॉब्लेम आहे, काही नाही. आयुक्ताने स्वतः येऊन दिवसभर इथे बसावं, त्यांना कळेल की बाकीच्या लोकांना किती त्रास आहे याच्यावर, मग त्यांना समजेल आणि तेव्हा ते पाऊल घे. आम्ही त्यांना हे पण सांगतो की तुम्ही तिथून भिंत घ्या. तुमच्या जर पैसे नसतील भिंत तर तुम्ही सध्या टिनाचा शेड लावा ना, म्हणजे आमच्या आरोग्याला धोका नाही निर्माण होणार. तुम्ही ते हारं, ते प्लॅस्टिक सगळं तिकडे टाकतात. मग आता आम्ही नाही तर आम्ही भूतेश्वर चौक पूर्ण पॅक करू, तुम्हाला प्रेत न्यायचे तिथून न्या. आम्ही हे घेणार आहे आता याच्यानंतर. तुम्ही आमच्या याच्यावर नाही. हा त्रास आधी पण होता, पण नाही याच्या आधी हा त्रास नव्हता. आम्ही इथे आता इतके वर्ष झाले आम्ही राहून राहिलो. याच्या आधी कधीच हा त्रास नव्हता. ह्याच वर्षी त्रास चालू झालेला आहे. आणि आता आपण इथे बाहेर उभं आहे, तुम्ही तेवढ्यातच स्मेल किती येऊन राहिला हा बघा.
आम्ही तर इथे 24 तास राहतो, तो आम्हाला किती स्मेल येत असेल हा विचार करा. समोर काय तुमचा पवित्र का आक्रमक काय राहणार आहे? आम्ही भूतेश्वर चौक पॅक करू, नाही आमचं कोणी ऐकलं तर आम्ही ब्रेथच येऊ देणार नाही. तुम्ही प्रत्येक झोनमध्ये तुम्ही डेथ सर्टिफिकेट झोनमध्ये देतात ना, तुम्ही प्रत्येक झोनला डेथ सर्टिफिकेट द्या आणि त्या झोनचं तिथे स्मशान असेल त्या स्मशानात डेड बॉडी जाळायचं काम करा. कारण अमरावती शहरात खूप स्मशान आहे, एकच आहे हिंदू स्मशान, हे एकच नाही नाथाडी खूप आहे ना, तिथे तुम्ही करा ना. एक तुम्ही असं एक अशी आम्ही बाकीच्या लोकांच्या पण जीवाची काळजी घेतो की आम्ही असं म्हणत नाही की विलासनगरमध्येच तुम्ही करा, आम्हाला तिथल्या पण लोकांची काळजी आहे. पण तुम्ही एरिया वाईज घ्या ना. तुमच्या करोनाचे पेशंट देतात तिथे जाळून टाकतात, ते पेशंट त्यांच्या नातेवाईक चालले जातात, त्यांना काहीच त्रास नाही. मग काय नाथवाडीच्या लोकांनी त्रास सहन करायचा का? हे आम्ही आता कलेक्टरला हे शेवटचं सांगतो, याच्यानंतर आम्हाला काय करायचं ते आम्ही बघू. श्रीनाथवाडी विकास समितीच्या माध्यमातून कलेक्टर साहेबांना, आयुक्त साहेबांना आणि संस्थेचे अध्यक्ष RB अटलजींना सुद्धा आम्ही भेट घेऊन त्यांना आमच्या सगळ्या प्रकारची अडचण सांगितली. अडचण इतकी मोठ्या प्रमाणात आहे की अक्षरशः या लोकांच्या म्हणजे दिनचर्येमध्ये इतकं झालेलं आहे की घराच्या चिमणीतून पडणारी राख म्हणा किंवा इथला स्मेल म्हणा, मुलांसमोर असलेले पाहण्याचं दृश्य म्हणा, हे सगळं आम्ही त्यांच्या निदर्शनात आणून दिलेलं आहे. त्यामुळे आम्ही परवा तिथे गेल्यानंतर सकारात्मक चर्चा आमची जे झालेली आहे, शासनाने आम्हाला कबूल केलेलं आहे की आम्ही आता लवकरच की बाहेरचे जे स्मशान आहे ते सुद्धा विकसित आम्ही करू आणि तिथे त्या झोनवर आम्ही त्याची विल्हेवाट लावू असे त्यांनी आम्हाला काल आयुक्त साहेबांनी आम्हाला कमिटमेंट केलेलं आहे. परंतु आमचं असं म्हणणं आहे की तातडीने सध्या मॅन्युअली जे काही होत असेल तुम्ही तातडीने त्या भागात हे करा, कारण की इथे रात्रीपर्यंत दहन सुरू आहे. त्याच्यामुळे इथे झोपेचे सुद्धा यांना म्हणजे प्रदूषणाचे आजार आहेत, पण निद्रा दोषसुद्धा यांना होऊन राहिला. त्याच्यामुळे तातडीने आज ह्या महिला 1-1:15 वाजताच्या घराच्या बाहेर पडतात आहे, घरातले कामं सोडून ते याची तळमळीने त्यांनी विचार केला पाहिजे की या महिलांच्या काय अडचण असेल, यांच्या मुलाबाळांची काय परिस्थिती असेल. त्याकरता आम्हाला विनंती आहे की बा तुम्ही तातडीने याच्यावर काहीतरी मार्ग काढावा आणि सामंजस्यपणाने आणि याची त्रासातून मुक्ती करावी अशा मी विनंती करतो. एकीकडे सरकार लसीकरण करण्याचे आवाहन करत आहे, मात्र ठिकठिकाणी लसच उपलब्ध नसल्याने लसीकरण होऊ शकत नाही. असाच प्रकार बडनेरा येथील मोदी हॉस्पिटलमध्ये समोर आला आहे. अनेक नागरिक लस उपलब्ध नसल्याने खाली हात परत गेले आहेत. राज्य सरकार एकीकडे कोविड लस घेण्यासाठी आवाहन करीत आहे, तर दुसरीकडे रुग्णालयात लस नसल्यामुळे नागरिकांना खाली हाताने वापस जावे लागते. असेच काही बडनेरातील मोदी हॉस्पिटलमधील शहरी आरोग्य केंद्र येथे झाले आहे. गेल्या 5 मार्चपासून राज्यामध्ये लसीकरणाच्या कार्यक्रमाला सुरुवात झाली. त्यानंतर लसीचा तुटवडा झाला होता. पुन्हा लस येताच कार्यक्रम सुरू झाला. आज पुन्हा लसीचा तुटवडा झाला, त्यामुळे नागरिकांना खाली हाताने वापस जावे लागले. नमस्कार, मी प्राध्यापक विजय कुलकर्णी. आमचा कोविशिल्डचा फर्स्ट डोस दसरा मैदान इथल्या आयसोलेशन केंद्रामध्ये घेतला होता. त्याच्यानंतर 42 दिवसांनी म्हणजे आजच्या दिवशी आमचा सेकंड डोस होता. आम्ही उभयंता लस घेण्यासाठी त्या केंद्रावर गेलो. त्या केंद्रावर भली मोठी रांग होती. आम्हाला बसायला सांगितलं. सहज मनात आलं म्हणून मी त्या डेस्कवर जी मॅडम बसली होती तिला विचारायला गेलो, तर तिने त्यावेळी मला सांगितलं की इथे कोवॅक्सिन लसचा डोस देणं चालू आहे, तुमचा पहिले कोविशिल्डचा आहे, त्याच्यामुळे आमच्या इथे काही कोविशिल्ड लसचा साठा उपलब्ध नाही, तुम्हाला दुसरा डोससुद्धा कोविशिल्डचाच घ्यावा लागेल. त्यावेळेस मला असं वाटलं की बरं झालं आपण ही चौकशी केली. जे चौकशी करणार नाहीत त्यांना चुकीने पहिला डोस कोविशिल्डचा आणि दुसरा डोस कोवॅक्सिनचा दिला जाऊ शकतो. तशा संबंधीच्या कुठल्याही सूचना त्या केंद्रावर दर्शनी भागावर लावलेल्या नव्हत्या. मग तिथे आम्हाला कळलं की कोविशिल्डचा साठा बडनेराच्या मोदी हॉस्पिटलमध्ये आहे. म्हणून आम्ही 12 किलोमीटर दूर मोदी हॉस्पिटल बडनेरा येथे आलो. तर येथे आले असता कोविशिल्डचा साठा आमच्या इथे पण संपलेला आहे असं उत्तर मिळालं. फक्त 20च डोस शिल्लक होते आणि ते 20चे डोस सकाळीच संपल्याचे आम्हाला सांगितले. मंगळवार बुधवारकडे कोविशिल्डचे डोसेस येतील असे तिथून कळले. लसीचा कार्यक्रम सुरू झाला तेव्हापासून आतापर्यंत जवळपास 3000 लोकांनी लस घेतली आहे.
राज्यात संचारबंदी लागू असताना देखील बडनेरा शहरात अनेक दुकाने सुरू असल्याने अखेर पोलिसांनी रस्त्यावर उतरून दुकान मालकांना समज दिली आहे. देशात कोरोनाची दुसरी लाट आल्यामुळे राज्य सरकारने 14 एप्रिलपासून राज्यामध्ये संचारबंदी लागू केली आहे. या संचारबंदीमध्ये काही जीवनावश्यक वस्तू सोडून बाकीचे सर्व प्रतिष्ठाने बंद केली आहे. काही नागरिक या कोरोनाच्या दुसऱ्या लाटेला जुमानत नसल्यामुळे आज बडनेरा पोलीस ठाण्याचे निरीक्षक वंजारी हे पेट्रोलिंग करत असताना रस्त्यावर उतरून काही नागरिकांसोबतच दुकान मालकांनाही समज दिली आहे. अगर बगैर मास्क का दिखे तो मुंह खोल डालूंगा, लाल लाल कर दूंगा पूरा. मास्क लगा, नहीं तो घर को जाओ, बैठो इधर. काय को बैठो वहाँ पर, निकलो वहाँ से. बैठो मत, बैठने के लेके दुकान खोली, एक दुकानदार नहीं वहाँ पर. अभी जा घर में. अभी टाइम आ गया है फुल आहे. माझं सांगणे आहे, मी वंजारी ठाणेदार बडनेरा. सध्या हा कोरोनाचा नवीन म्युटंट आहे, फार जोरात पसरत आहे. त्यासाठी सर्वांनी मास्क वापरावे, सॅनिटायझर वापर करावा आणि नेहमी आपले हात स्वच्छ करावे. तसेच सोशल डिस्टन्स ठेवावे, गर्दी करू नये आणि फार अत्यावश्यक काम असेल तरच बाहेर पडावे. विनाकारण बाहेर पडून गर्दी करू नये, नाहीतर पूर्ण लॉकडाऊन लागून जाईल. मग पुन्हा लॉकडाऊन लागला म्हणजे अधिक तुमची मग बमाबम होईल. त्यासाठी प्रत्येकाची काळजी आहे की आपल्या बडनेरामध्ये, आपल्या जिल्ह्यामध्ये हे वाढलेली पाहिजे. त्यासाठी सर्वांनी काळजी घेणं जरुरी आहे. आणि फक्त जीवनावश्यक वस्तूचे दुकान चालू आहे, बाकी दुकान कोणतेही बंद नाहीत. सर्वांना सांगणे आहे. आता आम्ही कलेक्टरकडे याची विनंती करणार की हे दुकान फक्त 2 वाजेपर्यंत चालू करा, जेणेकरून लोकांची गर्दी कमी होईल. दर्यापूर येथील पोलीस प्रशासन तसेच नगर परिषद कर्मचारी रस्त्यावर उतरले असून विनाकारण फिरणाऱ्यांना कसल्याच प्रकारची विचारणा किंवा बतावणी करताना दिसून आले नाही. नगर परिषदेचे कर्मचारी दंड आकारण्याचा बिल बुक घेऊन बगीच्यात फिरायला निघाल्यासारख्या मुद्रेत आढळून आले. अमरावती जिल्ह्यात कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव पाहता महानगरपालिका तसेच पोलीस प्रशासन रस्त्यावर उतरले आहे. वर्दळीच्या ठिकाणी बॅरिगेट्स लावून विनाकारण फिरणाऱ्या नागरिकांची चौकशी केली जात आहे. पाठोपाठ कोरोना चाचणीही केली जात आहे. मास्क न लावता विनाकारण फिरणाऱ्या नागरिकांना महानगरपालिकेकडून दंड आकारण्यात येत आहे. परंतु दर्यापूर शहरात परिस्थिती याउलट दिसून येत आहे. दर्यापूर येथील पोलीस प्रशासन तसेच नगर परिषद कर्मचारी रस्त्यावर उतरले असून विनाकारण फिरणाऱ्यांना कसल्याच प्रकारची विचारणा किंवा बतावणी करताना दिसून आले नाही. नगर परिषदेचे कर्मचारी दंड आकारण्याचा बिल बुक घेऊन बगीच्यात फिरायला निघाल्यासारख्या मुद्रेत आढळून आले. एकीकडे राज्य सरकार कोरोनासारख्या महामारीला थांबवून संपवण्याकरिता लागू केलेल्या नियमांची काटेकोरपणे अंमलबजावणी करण्याकरिता गंभीर दिसून येत आहे आणि दुसरीकडे दर्यापूर शहरात मोकाट फिरणाऱ्यांना उघड्या डोळ्यांनी पाहून प्रशासन कसल्याच प्रकारे गंभीर दिसून येत नाही. जर हीच परिस्थिती राहिली तर कोरोना थांबेल की वाढेल हा प्रश्नही समोर आला आहे. आता दर्यापूर शहरामध्ये आणि अमरावतीसारख्या महानगरपालिकेमध्ये जेव्हा बॅरिगेड्स लावून पोलीस प्रशासन हे जे मोकाट फिरतात त्या लोकांना घेऊन थांबवतात आणि विचारणा करतात कुठं त्यांना काय चाललं. आपण पाहू शकता, आपण दर्यापूरमध्ये आहोत आणि पोलीस प्रशासन आहे, इथं पोलीस खात्याचे लोक आहे. पाहू शकता इथं थांबवण्याची प्रक्रिया कुठंच दिसत नाही आहे. कोणी येत आहे, कोणी कुठेही जात आहे. त्याकडे थोडं पाहू शकता, आपण बघू शकता. इकडे पण पाहू शकता आपले नगर परिषदचे काही कर्मचारी आहेत आणि त्यांचंही त्याकडे काही लक्ष दिसून येत नाही आहे. तर ही खूप मोठी बाब आहे. आणि एकाकडं मुख्यमंत्री म्हणत आहेत की कोरोना हे थांबवण्यासाठी आपल्याला खूप काही प्रयत्न करायचे, पण असे जर प्रयत्न चालू राहतील तर कोरोना थांबेल कसा, हा मोठा प्रश्न निर्माण झालेला आहे. मी सरजी बोरासी, सिटी न्यूज, दर्यापूर.
वलगाव येथील रहिवासी सौरभ संजय अतकरे यांच्या मालकीचा टिप्पर क्रमांक MA01BR 1632 यामध्ये रेती भरून असताना चालत्या टिप्परला अचानक आग लागल्याची घटना परतवाडा ते वलगाव मार्गावरील मार्के फाट्यावर शनिवारी घडली। सुदैवाने चालक व क्लीनर बचावले आहेत। अग्निशमन दलाने वेळेवर घटनास्थळी पोहोचवून आगीवर नियंत्रण मिळवले। वलगाव येथील रहिवासी सौरभ संजय अतकरे यांच्या मालकीचा टिप्पर क्रमांक MA01BR 1632 यामध्ये रेती भरून परतवाडा मार्गावर वलगावकडे जात होता। दरम्यान मार्के फाट्यावर टिप्परच्या टायरला आग लागल्याचे आढळून आले। काही वेळातच आगीने रौद्र रूप धारण केल्याचे पाहून चालक व क्लीनर टिप्परपासून दूर गेले। त्यांनी या घटनेची माहिती अग्निशमनला दिली। या माहितीवरून वलगाव उपकेंद्रातील एक पाण्याचा पंप घटनास्थळी पोहोचला। अग्निशमन जवानांनी तात्काळ टिप्परवर पाण्याचा मारा करून 15 मिनिटात आग आटोक्यात आली। ही कार्यवाही वलगाव उपकेंद्र प्रमुख सय्यद अनवर, शाईक खान, श्रीकांत जवंजाळ, शहबाज खान यांनी केली। प्रतिनिधी गजानन खोपे। मेळघाटातील धारणी तालुक्यात सध्या 185 कोरोनाचे ॲक्टिव्ह रुग्ण आहेत, तर चिखलदरा तालुक्यात 81 रुग्ण ॲक्टिव्ह आहेत। आता काटकुंब प्राथमिक आरोग्य केंद्रातील 3 कर्मचारी कोरोना पॉझिटिव्ह आले असून पर्यटन नगरी मेळघाट कोरोनाचा हॉटस्पॉट बनला आहे। अमरावती जिल्ह्यातील मेळघाटात आता मोठ्या प्रमाणावर कोरोनाने शिरकाव केला असून पर्यटन नगरी मेळघाट कोरोनाचा हॉटस्पॉट झाला आहे। मेळघाटात सर्वाधिक आदिवासी बांधव राहतात, तर या ठिकाणी लोक आजही अंधश्रद्धा पाळत आहेत। आरोग्य यंत्रणा मेळघाटमध्ये कुचकामे ठरत असून प्रशासनाच्या वतीने जनजागृती करूनही लोक रुग्णालयात न जाता आजही येथील भूमिका भोंदूबाबा मांत्रिकाकडे जातात। त्यामुळे कोरोनाच्या या लाटेत मेळघाटमधील आदिवासी यांचे कोरोना नियम न पाळणे अनेकांच्या जीवावर बेतू शकते। मेळघाटातील धारणी तालुक्यात सध्या 185 कोरोनाचे ॲक्टिव्ह रुग्ण आहेत, तर चिखलदरा तालुक्यात 81 रुग्ण ॲक्टिव्ह आहेत। आता काटकुंब प्राथमिक आरोग्य केंद्रातील 3 कर्मचारी कोरोना पॉझिटिव्ह आले होते, तर मेळघाटात कोरोनाचे नियम लोक पाळत नाही, लोक मास्कचा वापरही करत नाही। त्यामुळे पुढेही मेळघाटात मोठ्या प्रमाणावर कोरोना रुग्ण वाढण्याची शक्यता नाकारता येत नाही, अशी माहिती आरोग्य अधिकारी दिलीप रणमले यांनी दिली। मेळघाटमध्ये धारणी तालुक्यात टोटल 10,765 टेस्ट केल्या आत्तापर्यंत आपण कोविड-19 सुरू झाल्यापासून। त्यापैकी 1148 रुग्ण पॉझिटिव्ह आले आणि आज सध्या रोजी 185 केसेस धारणीमध्ये ॲक्टिव्ह असून आजपर्यंत फक्त 5 डेथ झालेले आहेत धारणीमध्ये। तसंच चिखलदऱ्यामध्ये 6,304 रुग्णांची तपासणी केली, त्यामध्ये 421 पॉझिटिव्ह आले आणि आज रोजी 81 ॲक्टिव्ह रुग्ण आहेत, 3 डेथ झालेले आहेत। यामध्ये सध्या चिखलदरामध्ये जो हॉटस्पॉट आहे सध्या चुरणी काटकुंब जो MPच्या बॉर्डरवरचा आहे एक गाव, त्या ठिकाणी ही जास्त पॉझिटिव्हिटी वाढत आहे सध्याच्या ठिकाणी। धारणीमध्ये पण सध्या तीच परिस्थिती आहे की भोकरपट्टी हे जे आहे MP त्या ठिकाणी टेस्ट कंपल्शन केल्यामुळे धारणीमध्ये आता पॉझिटिव्हिटी जास्त दिसून येत आहे आपल्याला कंपेअर टू चिखलदरामध्ये। हॉटस्पॉट म्हणजे असं एका हॉटस्पॉट आपण कधी जर एका विलेजमध्ये 5पेक्षा जास्त केसेस असेल तर ते डिक्लेअर करतो, पण ह्या केसेस विखुरलेल्या आहे। चिखलदरामध्ये चुरणी आणि काटकुंब आहे, धारणीमध्ये प्रॉपर धारणी येतं, ते तुरळक अशा केसेस आहेत, म्हणून आपल्याला हॉटस्पॉट डिक्लेअर नाही करता येत। पण त्यांना आपण मायक्रो कंटामिनेंट झोनमध्ये ठेवतो। पण मेळघाटमध्ये अशी परिस्थिती आहे की नियम पाळत नाही, ही ग्रामपंचायत सपोर्ट करत नाही आपल्याला, तिथलं प्रशासन नाही करत। त्यामुळे जे आपण कंटामिनेंट झोन डिक्लेअर करतो त्या ठिकाणी जे नियम रिस्ट्रिक्टेड मूवमेंट व्हायला पाहिजे, मास्कचा वापर व्हायला पाहिजे, ह्या गोष्टीचं पालन व्हायला पाहिजे, ते होत नाही आणि त्यामुळे मेळघाटमध्ये आता जास्त प्रमाणात स्प्रेड होताना दिसून येत आहे। भंगार गोडाऊनला अचानक आग लागल्याने एकच खळबळ उडाली आहे। आगीचे कारण अद्याप समजू शकलेले नाही, मात्र विजेच्या शॉर्ट सर्किटमुळे ही आग लागल्याच्या चर्चेला उधाण आले आहे। बारामतीमधील भंगार गोडाऊनला अचानक आग लागल्याने एकच खळबळ उडाली आहे। आगीचे कारण अद्याप समजू शकलेले नाही, मात्र विजेच्या शॉर्ट सर्किटमुळे ही आग लागल्याच्या चर्चेला उधाण आले आहे। नगर परिषदेच्या हद्दीत असणारी ही भंगारची गोडाऊन बेकायदेशीर असल्याचा दावा काही सामाजिक कार्यकर्त्यांनी केला होता,
मात्र याकडे नगर परिषदेने जाणीवपूर्वक दुर्लक्ष केल्याचा आरोप केला जात आहे. यामुळे आता या आगीला नक्की कोण जबाबदार हा प्रश्न उपस्थित केला जात आहे. या आगीमध्ये कोणतीही जीवितहानी झाली नसल्याने दिलासादायक वातावरण निर्माण झालं आहे. मात्र आता ही आग विझवण्यात अग्निशमकला यश येते का हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे. रात्रीच्या वेळी पोलीस स्टेशनमध्ये 2 विरोधी पक्षनेते व 2 आमदार साठेबाजाला वाचवण्यासाठी जातात. यामागे काहीतरी काळं आहे असे सांगतानाच राज्यात रेमडेसिवीरचा साठा मिळू नये यासाठी भाजपाचा प्रयत्न आहे असा आरोप राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय प्रवक्ते आणि अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांनी माध्यमांशी बोलताना केला आहे. आप सभी लोग जानते हैं कि 4 दिन पहले हमारे विधान परिषद के विपक्षी नेता प्रवीण दरेकर और विधायक प्रसाद लाड़ ये दमन में गए थे. ब्रुक फार्मा में जाके उन्होंने वहाँ पर उनको निवेदन किया कि आपका प्रोडक्शन आप महाराष्ट्र को दीजिए. उन्होंने कहा कि प्रोडक्शन कर सकते हैं लेकिन हमको एक्सपोर्ट का लाइसेंस है, जब तक हमको परमिशन नहीं मिलती तब तक हम ये माल नहीं दे सकते. तो मैंने स्वयं फिर केंद्र सरकार में आदरणीय मनसुख भाई मांडविया जी से बात की. मनसुख भाई मांडविया जी ने उनका टाइप रेड्डीज से कर दिया ताकि उनके लाइसेंस पर ये प्रोडक्शन कर पाए. उसके बाद उनके पास जो कुछ प्रोडक्शन था हमने उनको कहा कि आप तुरंत महाराष्ट्र के लिए हमको उसको दीजिए. उन्होंने कहा उसकी सारी परमिशंस लेनी पड़ती है. हमने यहाँ की FDA की परमिशन उसमें ली, हमारे पास वो परमिशन की कॉपी है. वहाँ की FDA से हमने बात की, उनको हमने कहा कि भाई स्वयं हमको मंत्री जी ने उसकी परमिशन दी है, कल उनकी परमिशन हमको उन्होंने कहा कि हम दे रहे हैं. और ये सारा जो कुछ माल अभी ज़्यादा नहीं था, जो कुछ माल मिल सकता था वो महाराष्ट्र में लाने वाले थे. आज दोपहर में हमारे जो FDA के मिनिस्टर साहब हैं उनके PA ने OSD उन्होंने उनको फ़ोन करके एक प्रकार से धमकी दी कि ऐसे कैसे आप इनको माल दे रहे हो और हमको माल आपने देना चाहिए, इनको कैसे दे रहे हो. और उसके बाद प्रवीण दरेकर जी ने भी उनसे बात की, हमने उसको रिकॉर्ड कर लिया है. तो उसके बाद रात को 9 बजे 10 लोग उनके घर जाते हैं, उसको उठा के लाते हैं यहाँ पर. और जब हमने यहाँ पर आकर पूछा तो अब DCP हमको ये कह रहे हैं कि भाई हमने तो केवल हमको कुछ इंटेलिजेंस मिला था कि कुछ एक्सपोर्टर्स के पास 60,000 वायल्स है और इसलिए हमने उसकी जानकारी लेने के लिए. मैंने बोला स्पेसिफिक आपके पास इनके पास कितना ऐसा कुछ आया है या इनके एक्सपोर्टर के पास है कोई आपके पास? बोले नहीं. फिर उन्होंने कहा कि हमने उनको लेटर भी दिखाया कि FDA ने इनको परमिशन दिया, तो उन्होंने कहा ये लेटर हमको कम्युनिकेट ही नहीं हुआ था. इस प्रकार से वो जो कि उनको कहना था उन्होंने कहा. लेकिन ये जो सारी राजनीति चल रही है ये बहुत गलत राजनीति है. हम महाराष्ट्र के लिए प्रयास कर रहे हैं. उल्टा मनसुख भाई मांडविया जी ने इनको ब्रुक फार्मा को बताया कि आपका प्रोडक्शन फुल स्केल पे जाएगा तो आप मैक्सिमम प्रोडक्शन ये महाराष्ट्र को दीजिए. इतना उनके कहने के बाद और उन्होंने हामी भरने के बाद अगर इस प्रकार से उनको प्रताड़ित किया जाता होगा तो मुझे लगता है कि ये तो बहुत गलत बात है. और इसलिए आखिर मैं यहाँ पर आया. अभी उन्होंने उनको छोड़ दिया. उन्होंने कहा हमने इनको अरेस्ट किया ही नहीं था, हमने तो सिर्फ पूछताछ के लिए बुलाया था. ठीक है, जो भी होगा, लेकिन ये परिस्थिति जिस प्रकार से हुई है गलत है. सर देशामध्ये राज्यामध्ये रेमडेसिवीरचा तुटवडा असताना केंद्र सरकारने रेमडेसिवीरच्या निर्यातवर बंदी घातलेली आहे. देशामध्ये 7 कंपन्याला देश अंतर्गत डिस्ट्रीब्युशन आणि विक्रीची परवानगी आहे. 2 कंपन्याला परदेशात विक्रीची परवानगी आहे. त्या उलट प्रोडक्शनच्या परवानग्या 17 कंपन्यांना या देशामध्ये आहे. ते प्रोडक्शन करून या 2 कंपन्या जे विदेशमध्ये निर्यात करत आहेत त्यांना देऊ शकताय आणि या 7 कंपन्यांना स्वतः प्रोडक्शनच्या परवानगी देण्यात आलेल्या आहे. निर्यातवर बंदी घातल्यानंतर काही कंपन्या आमच्याकडे साठा उपलब्ध आहे, आम्हाला विकण्याच्या परवानगी द्या यासाठी महाराष्ट्र सरकारला अप्रोच झाले. ब्रुक फार्मा नावाची कंपनी त्याचे मालक राजेश दोकानिया हे स्वतः मंत्री महोदय सिंगने यांना विरोधी पक्ष नेते दरेकर साहेब यांच्यासोबत भेटले. त्यांनी माहिती
दिली की माझ्याकडे साठा आहे आणि जर परवानगी दिली तर मी हा साठा आपल्याला देऊ शकतो. 2 कंपन्यांनी परवानगी मागितली होती. BDR नावाची एक कंपनी आहे, दुसरी ब्रुक्स फार्मा नावाची. या दोघांना परवानगी रात्री देण्यात आली. त्याआधी पोलिसांना माहिती मिळाल्यानंतर की एक्सपोर्ट करणारे लोकांकडे औषधांचा साठा आहे, त्याच्या आधारावर श्री राजेश डोकानिया यांना पोलिसांनी बोलवलं होतं. त्यांच्याशी माहिती गोळा करण्याचं काम सुरू होता आणि त्यानंतर या राज्याचे विरोधी पक्ष नेते श्री देवेंद्र फडणवीसजी, श्री दरेकरजी, आमदार प्रसाद लाडजी, त्या भागाचे विलेपार्लेचे आमदार पराग अलवानीजी, हे सगळे पोलीस स्टेशनला BKCला रात्री 11:15 पोचले. जर एखादा पोलिसाला माहिती मिळाली तर पोलीस इन्क्वायरी करतो. मग या डोकानियाला सोडवण्यासाठी या राज्यातले 2 विरोधी पक्ष नेते का गेले, 2 आमदार का गेले, यांना भेटण्यासाठी भाजपचे नेते दीव दमनला गेले होते. 50,000चा साठा यांच्याकडे आहे, आम्ही आणून राज्यामध्ये वाटप करू. म्हणजे कुठेतरी या महाराष्ट्रामध्ये भाजपची लोक एक तरी साठा मिळणार नाही त्याच्यासाठी प्रयत्न करत आहे. ज्यांच्याकडे साठा आहे स्वतः खरेदी करून स्वतः विकू ही भूमिका घेत आहे. मग स्वतः जाऊन हा महाराष्ट्र सरकारला देऊ शकतो, त्याला ऑर्डर द्या ही भूमिका घेत आहे. पण एखादा पोलिसला इन्फॉर्मेशन मिळाल्यानंतर की मोठ्या संख्येने रेमडेसिवीर ज्यांना देशात विकण्याची परवानगी नाही, एक्सपोर्टवर बंदी आहे, पोलीस तपास करण्यासाठी इन्क्वायरीसाठी एखाद्या व्यक्तीला बोलवत आहे, हे नेते का जात आहे हे आमचा एक मोठा प्रश्न आहे. काल ह्या सगळी परिस्थिती झाल्यानंतर FDAने जे रात्री त्यांना 10 वाजता ऑर्डर दिली होती त्या कॉपी दाखवल्यानंतर राजेश ब्रुक फार्माचे जे मालक आहे डोकानिया यांना काही माहिती घेऊन सोडण्यात आला. त्यांना सांगण्यात आलेलं आहे की पुन्हा गरज वाटली तर तुम्हाला बोलू. पण पोलीस यंत्रणा काम करते कोणासाठी? जनतेसाठी. पोलीस यंत्रणा कालाबाजार रोखण्यासाठी काम करते. साठा असेल तो जप्त करून कुठेतरी लोकांना दिलं पाहिजे या भूमिकेतून काम करते. पण डोकानियाला जर बोलवला तर संपूर्ण महाराष्ट्रातली भाजप का घाबरते? संपूर्ण महाराष्ट्रातला भाजप त्याला वकिलीसाठी का जात आहे? मला माहीत नाही. देवेंद्रजी वकील आहे, पण वकील पत्र घेऊन त्याची बाजू मांडत होते की त्यांचे संबंध आहे त्याच्यासाठी ते बाजू मांडत होते. जर महाराष्ट्राच्या हितासाठी महाराष्ट्राची पोलीस यंत्रणा काम करत असेल, महाराष्ट्राची FDAची यंत्रणा काम करत असतील, मग 2 तासामध्ये 1 तासामध्ये जर बोलवला तर संपूर्ण महाराष्ट्राचा भाजपचे प्रमुख नेते तिकडे जात आहे. याच्यात काय त्यांचा संबंध आहे हे कुठेतरी भाजपने खुलासा केला पाहिजे. हे बोलून चालत नाही की नवाब मलिक तर काही बोलत राहता, मी काही बोलत नाही. साठा या लोकांकडे आहे. तुम्ही ट्विट करून सांगताय की 50,000चा साठा आम्ही वाटणार आहे. जेव्हा सरकार मागते तेव्हा ती लोक देत नाही. मग याच्या मागचा काय राजकारण आहे हे भाजपने स्पष्ट केलं पाहिजे. जे रेमडेसिवीरचा साठा ठेवताय त्यांना इन्क्वायरीसाठी बोलवल्या आणि मग भाजपचे नेते, विरोधी पक्ष नेते, दोन्ही विरोधी पक्ष नेते त्यांच्या वकिलीसाठी पोलीस स्टेशनला जात आहे. म्हणजे याच्यात काहीतरी गडबड आहे. मला वाटते हे योग्य नाही, हे त्यांना शोभत नाही.
एखादा विरोधी पक्ष नेता फोनवर माहिती घेऊ शकतो. एखादा पोलिसनी कारवाई सुरू केली त्या वरिष्ठांशी त्यांची चर्चा होऊ शकते. प्रत्येक समक्ष जाऊन पोलीस स्टेशनमध्ये जाऊन या प्रकारे वकिली करणे हे काय त्यांचं राजकारण आहे हे आम्हाला कळत नाही. चौकशी होणार आहे का? याचं राजकारण सुरू आहे रेमडेसिवीरचं की अर्थकारण सुरू आहे? काय नेमकं सुरू आहे आणि राज्य सरकारची भूमिका आता काय असेल? नाही, राज्य सरकारने स्पष्टपणे 2 जे निर्माता करणारे लोक आहे ब्रूक आणि दुसरी एक कंपनीला ऑर्डर दिलेला आहे की तुम्ही आमच्याकडे जे तुमचा साठा आहे ते आम्हाला द्या. ते म्हणत होते की आम्हाला मार्केटिंग करण्याची परवानगी द्या. त्यांना स्पष्टपणे परवानगी देण्यात आलेली आहे की मार्केटिंग तुम्हाला महाराष्ट्रामध्ये करता येणार नाही. तुम्ही जे साठा उपलब्ध होईल ते शासकीय यंत्रणेला विका, त्याची परवानगी देण्यात आलेली आहे. कुठेतरी काला बाजार सुरूच आहे. कुठेतरी साठवण करून लोकांना लुटण्याचं काम सुरू आहे. निश्चित रूपाने FDAचे अधिकारी असतील, पोलीसचे अधिकारी असतील, जिथे जिथे माहिती मिळतील हे कारवाया होत राहणार आहे. याआधी पण ज्यांच्याकडे हे ब्लॅक मार्केट करत होते, कमी साठा होता, कमी संख्येने औषधं त्यांच्याकडे होती, त्यांच्यावर पण गुन्हा दाखल झालेला आहे. जे कालाबाजार करत असतील, साठवण करून लोकांना लुटत असतील, निश्चित रूपाने कोणी कितीही मोठा असेल, त्याची वकिली कोणी करत असेल तो विषय नाही. निश्चित रूपाने जे लोक या प्रकारचे कारवाया करतील त्यांच्यावर कारवाया होणार आहे. कालची ही प्राथमिक चौकशी म्हणजे माहिती घेण्यासाठी या मनसुख राजेश डोकानियाला बोलवण्यात आला होता, पण सगळे भाजपचे लोक वकीलपत्र घेऊन तिकडे गेले. हे योग्य नाही आणि त्याचा खुलासा त्यांनी करावा. थेट भाजपला या कंपन्यांकडनं माल खरेदी करण्याचा अधिकार असेल का किंवा तो अधिकार दिला जाणार आहे का? मी पहिले त्या लोकांचं म्हणणं होता की लोकल मार्केटिंगसाठी आम्हाला परवानगी द्या. मग चीफ सेक्रेटरी साहेबांसोबत VC झाल्यानंतर स्पष्ट भूमिका चीफ सेक्रेटरी साहेबांनी आदेश दिले की आपल्याला लोकल मार्केटिंगची परवानगी द्यायची नाही. जे काही साठा असेल गव्हर्मेंट स्वतः खरेदी करेल आणि ते खरेदी करून गव्हर्मेंटच्या हॉस्पिटलमध्ये जे पेशंट आहे त्यांना पण उपलब्ध करून देईल. आणि जास्त असला तर मग जे इतर हॉस्पिटलमध्ये गरज आहे ते पण पुरवण्याचं काम शासनाच्या माध्यमातून होईल असा निर्णय झालेला आहे आणि 2 कंपन्यांना पत्र देण्यात आलेले आहे. सर, आरोग्यमंत्री हर्षवर्धन यांच्याशी मुख्यमंत्र्यांची चर्चा झाली. सर्वतोपरी आपण मदत करू असं आश्वासन त्यांनी दिलं. तर दुसरीकडे देवेंद्र फडणवीस हे अशा प्रकारे आरोप करत आहेत, तुमच्यावर सुद्धा थेट आरोप केलेले आहे. समन्वयाचा अभाव पुन्हा एकदा पाहायला मिळतो, लोकांना फटका बसतो. बघा असं आहे, काल मी बोलल्यानंतर निश्चित रूपाने देशातले आरोग्यमंत्री हर्षवर्धनजी मुख्यमंत्र्यांशी बोलले. त्यांनी स्वतः ट्विट केलेलं आहे. त्यांनी स्वतः आश्वासन दिलेलं आहे की ऑक्सिजनचा पुरवठा आम्ही करू, औषधांचा तुटवडा होऊ देणार नाही. आणखीन काही गरजा असेल तर आम्ही पूर्ण करू. आम्ही या त्यांची भूमिकेचं स्वागत करतो आणि निश्चित रूपाने त्यांनी जे बोलले काल त्या पद्धतीने केंद्र सरकारकडून आम्हाला मदत दिली तर निश्चित रूपाने या राज्यातले जे कोणी पेशंट्स आहेत त्यांना दिलासा मिळेल. उलट कोरोना परिस्थिती हाताळण्यासाठी कुठेतरी आम्हाला मदत मिळेल, जी आम्हाला अपेक्षा है. हिंदी महाराष्ट्र में रेमडेसिविर का और देश में कहीं ना कहीं किल्लत है. कुल मिला के दुनिया में मार्केटिंग करने के लिए 2 कंपनियों के पास महाराष्ट्र देश में परमिशन है. 7 कंपनियां देश अंतर्गत बेच सकती है और 17 कंपनी ऐसी है जिन्हें सिर्फ उत्पादन करने के परमिशन दिए गए हैं. रेमडेसिविर पर बंदी लगाने के बाद 17 कंपनियों में से बहुत सारे लोग लोकल बेचने की परमिशन मांग रहे थे. गुजरात सरकार ने दी और महाराष्ट्र के भारतीय जनता पार्टी के लोग ब्रूक फार्मा नाम की कंपनी से दवा खुद लेना चाहते थे और विरोधी पक्ष नेता परवीन दरेकर जी FDA के मंत्री महोदय के साथ उन्होंने मीटिंग कराई और परमिशन देने के लिए कहा. और जो परमिशन कल रात में 10 बजे रात में
2 कंपनियों को, ब्रूक फार्मा और दूसरी एक कंपनी है BDR, इनको परमिशन रात में 10 बजे दी गई। पुलिस को कुछ जानकारी मिली कि कुछ एक्सपोर्ट करने वाली कंपनियों के पास 60,000 से अधिक इंजेक्शन उपलब्ध है। पुलिस ने ब्रूक फार्मा के मालिक राजेश ढोकानिया को इंक्वायरी के लिए बुलाया। जब इंक्वायरी चल रही थी, पूछताछ चल रही थी, तो महाराष्ट्र के विपक्ष के नेता देवेंद्र फडणवीस जी, विधान परिषद के प्रतिपक्ष नेता प्रवीण दरेकर और बीजेपी के 2 विधायक पुलिस स्टेशन गए। 10 बजे जो आदेश दिया गया वो कॉपी उपलब्ध करने के बाद ब्रूक फार्मा के मालिक राजेश ढोकानिया जी को पुलिस ने पूछताछ के बाद छोड़ दिया और ये कहा कि फिर अगर ज़रूरत पड़ी तो आपको बुलाया जाएगा। सवाल ये उठता है कि एक दवा की किल्लत महाराष्ट्र में और देश में है, पुलिस को जानकारी मिलती है, पुलिस अगर किसी मालिक को पूछताछ के लिए बुलाती है तो नेता विपक्ष, नेता प्रतिपक्ष दोनों क्यों पुलिस स्टेशन में पहुंच जाते हैं? बीजेपी के वे विधायक जो इस कंपनी के मालिक को 5 दिन पहले मिले थे, दावा कर रहे थे कि 50,000 इंजेक्शन हम महाराष्ट्र में बांटेंगे, ये क्यों पहुंच जाते हैं? हमारी जानकारी के अनुसार देश के अंदर लगभग 30,500 इंजेक्शन इन 17 कंपनियों के पास है जो एक्सपोर्ट नहीं हो पा रहा है, जो अलग अलग राज्यों में परमिशन लेके बेचना चाहते हैं। गुजरात में परमिशन दी गई है गुजरात में बेचने की, हमसे भी परमिशन मांग रही थी कि हमें लोकल मार्केट में बेचने की परमिशन दी जाए। सरकार ने सिर्फ राज्य सरकार के जो इस्टेब्लिशमेंट है उन्हें बेचने की परमिशन दी है। क्या भारतीय जनता पार्टी जो जमाखोर है उनके साथ खड़ी है? क्या भारतीय जनता पार्टी पुलिस के कामकाज में अड़चन पैदा करना चाहती है? क्या भारतीय जनता पार्टी के नेता विरोधी पक्ष जो देवेंद्र जी हैं वो वकील हैं, नेता की हैसियत से गए थे कि वकीली करने के लिए वकील की हैसियत से गए थे? हमें लगता है ऐसे हालात में जब रेमडेसिविर की किल्लत दूर करने के लिए पुलिस यंत्रणा या शासकीय यंत्रणा काम करती है, जांच के लिए बुलाया जाता है, नेता प्रतिपक्ष वहां पहुंचते हैं, ये उचित नहीं है। क्या बीजेपी का इनके साथ संबंध है? बीजेपी बताए। 50-60 हज़ार दवा हम बांटेंगे, ये दावा 5 दिन पहले तक बीजेपी कर रही थी। वो 60 हज़ार मेडिसिन कहाँ है? जो ब्रूक फार्मा के पास जो स्टॉक है वो कहाँ है? इसकी जानकारी बीजेपी को देनी पड़ेगी। हमें लगता है कल जिस तरह से इतने सारे नेता राजेश ढोकानिया के लिए पुलिस स्टेशन पहुंच गए, कुछ ना कुछ दाल में काला है। पुलिस जांच कर रही है और जो भी इस तरह से काम करेगा, और भी लोग होंगे, पुलिस को जानकारी मिलेगी तो निश्चित रूप से पुलिस जांच करेगी। हमें लगता है भारतीय जनता पार्टी राजनीति के लिए इस तरह की चीज़ें ना करे तो बेहतर होगा। एक नजर बातमीपत्रातील अन्य महत्त्वाच्या घटनांवर। राज्यासह देशातील विविध शहरांमध्ये कोरोना संसर्गाचा कहर आहे। राज्य सरकारने सर्व नागरिकांना संचारबंदीची अंमलबजावणी करून घरातच राहण्याचे निर्देश दिले आहेत। धारणी तहसीलमध्ये रुग्णांची संख्या 280 इतकी आहे। येथील आरोग्याचा विभाग येथील परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी ग्रामस्थांची भेट घेत आहे, परंतु धारणी शहराला लॉकडाऊन नंतरही काही नागरिक शहरात फिरताना दिसून आल्याने पोलीस प्रशासनाने कडक पावले उचलली आहेत आणि आज गरजू भटक्यांविरुद्ध कार्यवाही करण्यास सुरुवात केली आहे। धारणी शहरातील पोलीस निरीक्षक विलास कुलकर्णी आपल्या पथकासह रस्त्यावर फिरणाऱ्यांवर कार्यवाही करताना दिसले। त्यांच्या समवेत धारणी नगर पंचायतीचे कर्मचारी अधिकारी उपस्थित होते, तर विनाकारण फिरणाऱ्या नागरिकांवर कार्यवाही करत नगर पंचायतीने ही शिक्षा दंड दिलेला आहे। राजकुमार पटेल मन लग के अभी मेलगार्डन आज जो कोरोना बीमारी इतना ताकत से फैलाती लग गए।
आबाचो मायचो आपे शबे कुटिए में विनंती कि आपे अगर मान लो तूने कोई बीमारी टाका तासु दी बीमारी पहला चाहता है। अब ये दवाखाना धारनी दवाखाना जितने भी PSC टाका मेलगाड़े पूरा PSC कोरोना दवाई उपलब्ध टाका। आपे डेन से ने आपे जांच हो जाए तो डे बादू ने इंजेक्शन सके आपे अगर तूने करो वो बीमारी टाका तासु पहला खाले कि ये नी बीमारी चुन की डेन कोई बीमारी में इनको कि इंजेक्शन बंजू लग के मगर डिगल जा आपे टी में विनंती कि कोरोना इंजेक्शन इन भी सावे कोई तकलीफ बनने कोई परेशानी बनने अब ये गवर्नमेंट अब इनके अब ये जान बजटिंग जा दवाई उपलब्ध डाके अब अगर दी दवाई सा बनने टे अब ये मेलघाटे तलान इतना कोरोना ताकत ते बढ़ती लग के डब इंडी के घगल का बन लग के हिगरा लग के यानी तुनी जो कोर ब्यावट चालू के टास डी उर गेलपुर को भी तपासिन डटागल जा दवाखाना से ने बनने टास में टाबू यानी मेलघाट पॉजिटिव हो पड़ते जान बजट इंजन टास चुच्चे पेडाय जान बोले टास अब चुच पेडाय मग डिगल जा कोरोना के हिगरा बकी डिल जट नबु ये लड़ाई डटा बचोबा अब ये जान बजटिंग बचोबा प्रशासन अब ये सोपटीन अगर मान लो मैं डोर कोरोना पेशेंट टिक्या तो डी अगर मान लो घल डूने टासु डी उरगा जितने भी बाल बच्चे को कतड़ा को मायचू तक को डी सेबे को कोरोना डईबा डी परी पड़ते डी उरा का पूरा सेईबा मगर डी गल तुनी को भी बीमारी टाका तासु डी बीमारी गल जा सिर्फ नेटवर्क कमाटा कि पहला जाचुडाए ने वादन आपे के चुके मैं 14-15 दिन या थोड़े केकेट पेकेट बनने अब यहाँ का तालन कोई इफर बिन को टाको कि जो गलत फहमी बबड़ा थे बिन को टाको इन्हीं कोरोना बीमारी बान चुक्या बान इन्हीं बेमतलब का गवर्नमेंट इफर लग के तेईन इन्हीं गले कि इन्हीं ये तो पूरा हिंदुस्तान तालन अगर मान लो इन्हीं बीमारी फैला टिंकेन इन्हीं जो गरीबों को जो गोगे गले जो सरकार रहनी ये लॉकडाउन डाला के इन्हीं सारा मंडी थोड़ा सा विचार दे दो धारनी दवाखाना अब ये PSC दवाखाना जो जगन PSC दवाखाना टाका DD जगन पूरा दवाई उपलब्ध के आपे सिर्फ आखिरी विनंती कि डेन से ने पहला जांच उड़ाए डॉक्टर को अगर आप बीमारी टासु डीजे कोरोना इंजेक्शन आंडा बनने तो बीमारी बनने टासु इन हाथ जोड़ता बेटी विनंती डटामा कि इंजेक्शन सके तो कोई हिगरा बाकी कोई परेशानी बनने। मेरे मेलघाट क्षेत्र के तमाम जनताओं से मेरी एक विनंती है अपने को कोरोना से डरना नहीं है कोरोना के साथ में लड़ना है। वैक्सीन उपलब्ध है हर HDH में है PSC में है सभी जगह उपलब्ध है। कुछ लोग दिशाभूल कर रहे हैं अपने लोगों के उनके ऊपर विश्वास ना करें और शासन ने जब अपने लिए वैक्सीन उपलब्ध किया है तो अपने को लेने में कोई हरकत नहीं है। मैंने भी वैक्सीन लिया है और कोई डरने की बात नहीं है। आज हमारे क्षेत्र में इतनी बड़ी तादाद में कोरोना की संख्या बढ़ रही है और लस लेने वाला वैक्सीन लेने वाला दवाखाने तक पहुंच नहीं रहे हैं। ये शासन के लिए प्रशासन के लिए बहुत बड़ी दुख की बात है। सभी से मेरी विनंती है गलतफहमी में रहे मत और दवाखाने में जाके पहले अपनी चेक करवाए और उसके बाद में वैक्सीन ले एकदम सही रहे सुरक्षित रहे और मेलघाट अपना स्वच्छ मेलघाट और सुरक्षित मेलघाट रहना चाहिए। यही मैं आप लोगों से विनंती करता हूँ। धन्यवाद। महिला कर्मचाऱ्यांनी कुठल्याही प्रकारचा छळ अन्याय मुळीच सहन करता कामा नये। अन्यायाच्या वेळीस प्रतिकार केला पाहिजे। कुठेही अपप्रकार होत असल्यास वेळीच तक्रार द्यावी। शासन महिला भगिनींच्या खंबीरपणे पाठीशी उभी आहे असा संवाद राज्याच्या महिला व बालविकास मंत्री ॲडव्होकेट यशोमती ठाकूर यांनी मेळघाटातील महिला वनकर्मचाऱ्यांशी साधला। मेळघाटातील महिला वनकर्मचाऱ्यांना काम करताना येणाऱ्या अडचणी वरिष्ठांकडून होणारा जाच याबाबत प्राप्त तक्रारींची दखल घेऊन पालकमंत्र्यांनी मेळघाटातील दुर्गम भागातील विविध ठिकाणी सतत 2 दिवस गोपनीय दौरा केला व महिला कर्मचाऱ्यांशी थेट संवाद साधून त्यांच्या अडचणी जाणून घेतल्या व त्यांचे मनोबल वाढविले। तिला माहिती विचारला पण काही असलं तरी सांगा इथं सांगा। ये डिवीजन के चार्ज लिए तो सर ने पूछा कि भाई आप लोगों को क्या प्रॉब्लम है मुझे बताओ, मैं आगे बताएंगे। नहीं तो अभी तक हमारे से मैं आज 7 साल हो गए मैम। 4 वर्षाच्या सर्व्हिस मध्ये सरांनी त्या दिवशी पहिल्यांदा एक भी सर आमने प्रश्न कि आपको क्या प्रॉब्लम है, जब बोलते गश्ती करो 20 किलोमीटर 40 किलोमीटर कम आए तो लेटर देते मैम। आपण महिला आहोत म्हणून आपल्याला
असं असं मिळालं पाहिजे किंवा हा असा करतोय किंवा नखरे करायचे नाही. आपण काम करायचं. आपण सगळीकडे काय बोलतो की पुरुषांमध्ये आणि महिलांमध्ये काम करण्यामध्ये काही फरक नाही.